सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडी कडून आज आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून कळतेय आणि बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे। या आरोपपत्रातून नेमकं सीआयडीच्या तपासातून काय निष्पन्न झालेलं आहे ते समोर येणार आहे। या आरोपपत्रामध्ये कोणाचं नाव ठेवलं जाईल हे समोर येईल असंही सूत्रांकडून माहिती कळतेय। महत्त्वाची बातमी सध्या बीडमधून आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज सीआयडी आरोपपत्र दाखल करणार आहे अशी एक माहिती कळतेय। बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये हे आरोपपत्र दाखल केले जाणार आहे। आमचे प्रतिनिधी विकास माने बीडमधल्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया विकासकडे। विकास, बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये आज सीआयडी हे आरोपपत्र दाखल करणार आहे असं कळतंय। काय काय नेमके तपशील या संदर्भातले पुढे येतात? निश्चित सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 79 दिवस होत आहेत आणि आता आज या ठिकाणी आरोपपत्र जे आहे ते सीआयडीच्या माध्यमातून बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये दाखल केलं जाणार आहे। आपण पाहतो आहोत की देशमुख हत्या प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाची ही घडामोड म्हणायला लागेल, कारण की आज सीआयडीच्या माध्यमातून हे आरोपपत्र जे आहे दाखल होईल, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं ही माहिती मिळणार आहे की याच्यातील मुख्य मास्टरमाइंड नेमका कोण होता, यामध्ये वाल्मिक कराडचा नेमका सहभाग किती होता, यामध्ये प्रामुख्यानं असा उल्लेख आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 आरोपी जे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि एकूण 400 पानांचं हे आरोपपत्र असणार आहे जे सीआयडीच्या माध्यमातून या ठिकाणी दाखल केलं जाईल। खरं तर यावरती अधिकृत जी माहिती आहे ती आपल्याला थोड्याच वेळामध्ये प्राप्त होईल, कारण की जे वकील आहेत कोल्हे त्यांच्या माध्यमातून या संदर्भात देखील माहिती ही दिली जाणार आहे। मात्र अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये हे आरोपपत्र जे आहे ते आज दाखल होईल। ठीक, विकास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी माहिती जाणून घेत राहा।